गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी विलास वालदे, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा जरंडी, तालुका सोयगाव, जिल्हा औरंगाबाद ह्या ठिकाणी ऑनलाईन शिक्षणामध्ये मी आपले स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीसाठी जे नवोदय विद्यालय परीक्षा असते त्याची माहिती आपण बघणार आहोत. तर ह्या ठिकाणी बघू आपण काय असते नवोदय विद्यालयाचं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी आपल्याला जे प्रॉस्पेक्ट आलेलं आहे नवोदय विद्यालयाचं सर्वांना दिसत आहे. तर ह्यामध्ये इयत्ता 5वीसाठी जी परीक्षा होत असते, नवोदय विद्यालय समिती प्रॉस्पेक्ट फॉर काय दिलेलं आहे, प्रॉस्पेक्ट फॉर जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2021 फॉर ॲडमिशन टू क्लास 6 6व्या वर्गासाठी ॲडमिशनसाठी आपल्याला ही परीक्षा होत असते. 6व्या वर्गाच्या ॲडमिशनसाठी ही परीक्षा आपल्याला होत असते. तर याच्यामध्ये काय आपल्याला नियमावली, काय अटी दिलेली आहे ते आपण बघू. तर ह्या ठिकाणी आपल्याला नवोदय विद्यालया स्कीम जे दिलेलं आहे, ठीक आहे, नवोदय विद्यालय स्कीम. तर इन्फॉर्मेशन आपण बघू या ठिकाणी काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा. तर ह्या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट फॉर क्लास 6 द मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन मदर लँग्वेज म्हणजे आपण मराठीमध्ये सुद्धा काय असतो, परीक्षेचा फॉर्म भरू शकतो. ठीक आहे, मराठीमध्ये सुद्धा काय करू शकतो, आपण परीक्षेचा फॉर्म भरू शकतो. आणि हे तुम्ही इयत्ता 10वीपर्यंत किंवा 12वीपर्यंत सुद्धा फॉर्म भरू शकता. स्टुडंट बिलॉंगिंग वेगवेगळ्या कॅटेगरीचे विद्यार्थी ह्यामध्ये फॉर्म भरू शकतात. ह्या ठिकाणी आपल्याला जी फीस वगैरे जी आहे, ठीक आहे, काय दिलेलं आहे, the students belonging to ST category, all girls and the students whose family income below poverty BPL are exempted. म्हणजे फीपासून त्यांना काय आहे, वगळलं आहे. ठीक आहे, म्हणजे SC कॅटेगरीचे विद्यार्थी जे आहेत त्याचप्रमाणे सर्व गर्ल्स जे आहेत आणि BPLचे जे पालक आहेत त्यांच्याकडून फी लागत नाही, त्यांना फीस लागत नाही. परंतु जे 9वी ते 12वीचे जे विद्यार्थी आहेत, 9वी ते 12वीचे विद्यार्थी आणि जे SC ST गर्ल्स आणि BPL सोडून जे फॅमिली आहेत त्यांच्याकडून मात्र 1500 रुपये पर मंथ प्रत्येक महिन्याला फी आकारली जात असते. ठीक आहे, पण कुणाकडून की त्यांचे म्हणजे BPLमध्ये नाही किंवा SC ST किंवा गर्ल्स विद्यार्थी नाहीत त्यांच्याकडून. ठीक आहे, आणि 6 ते 8 कोणाकडूनच फीज आकारली जात नाही. 6 ते 8ची जी असते ते कोणाकडूनच फीज आकारली जात नाही. आणि त्याच्यानंतर जे असते तर काही जे विद्यार्थी आहेत ते जर BPL वगैरे असतील किंवा त्यांचं जे इन्कम सोर्स आहे VVN शॅल नॉट बी लेस दॅन 500 पर स्टुडंट पर मंथ, आणि त्यांच्याकडून म्हणजे जे 600पेक्षा कमी पैसे आकारले जाऊ शकत नाही. ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह जे आहे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस स्कीम ते आपल्याला तेवढं सध्या आता महत्त्वाचं नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर स्टेट वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ जवाहर नवोदय विद्यालय. एकूण सध्याच्या तुम्हाला माहिती म्हणून याचं सांगत आहे. ठीक आहे, ॲट प्रेझेंट किती आहे, 661 विद्यालये आहेत भारतामध्ये. किती आहेत, 761 विद्यालये आहेत. आर सँक्शन्ड इन 27 स्टेट्समध्ये. ठीक आहे, आणि 8 जे आहे ते किती आहेत, युनियन टेरिटरीजमध्ये आहे. तर ह्या ठिकाणी आउट ऑफ विच 645 आर फंक्शनिंग. स्टेट वाईज डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर याची काही असं काही खूप माहिती आपल्याला आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, या ठिकाणी प्रत्येक राज्याचं आपल्याला दिलेलं आहे. महाराष्ट्राचं दिलेलं आहे 33+01. ठीक आहे, महाराष्ट्राचं हे आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2021 ही जी परीक्षा आहे ही महत्त्वाचं आहे आपल्याला. परीक्षा केव्हा आहे की 6वीसाठी आहे, क्लास 6वी. ठीक आहे, का JNV सिलेक्शन टेस्ट फॉर ॲडमिशन टू क्लास 6. तर 6वीसाठी परीक्षा ऑन सॅटर्डे म्हणजे शनिवारी आहे 10 एप्रिल 2021ला 11:30 वाजता, सकाळी 11:30 वाजता. ठीक आहे, तर आता हे तुमचे फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. मी ते माहिती सांगत आहे. परीक्षेची तारीख तुम्ही लक्षात ठेवा
किती आहे? 10 एप्रिलला आहे. परीक्षेची तारीख आहे 10 एप्रिलला, सॅटर्डेला 11:30 वाजता. त्या हिशोबाने तुम्हाला परीक्षेची तयारी करता येईल. परीक्षेची तयारी तुम्हाला करता येईल. लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन किती आहे? 30 नोव्हेंबर आहे. लास्ट डेट किती आहे? 30 नोव्हेंबरची आहे. 30 नोव्हेंबर 2020. याने भरपूर दिवस आहे. तरी पण तुम्हाला जेवढ्या लवकर फॉर्म भरले तर काय होईल, तुम्हाला तेवढा अभ्यासासाठी म्हणजे मोकळीक होईल. ठीक आहे, किंवा अभ्यासाची गती तुमची वाढेल. तर ह्या ठिकाणी मग पुन्हा आपल्याला काय दिलेलं आहे? हाऊ टू अप्लाय फॉर JNV सिलेक्शन टेस्ट. म्हणजे फॉर्म कसं भरायचं आहे ते ह्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर काय दिलेलं आहे बघा ह्या ठिकाणी आपल्याला प्रोसिजर. ठीक आहे, तर ॲडमिशन पोर्टल फॉर JNV ही वेबसाईट आहे navodaya.gov.in, navodaya.gov.in. तर ह्या ठिकाणी जाऊन आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म दिसेल किंवा प्रिंट स्वरूप दिसेल. तो प्रिंट स्वरूप आपल्याला काढावं लागेल. ठीक आहे, त्याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी समजून घेणे गरजेचं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन कार्ड जे असतील ते ॲडमिशन कार्ड डिस्प्ले होतील ऑन अप्लिकेशन पोर्टलवर. ठीक आहे, ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेले आहे. तर एप्रिलला जशी परीक्षा आहे तर एप्रिल महिन्याच्या किंवा मार्च महिन्याच्या ह्याला 10 एप्रिलला परीक्षा आहे, तर मार्च महिन्याच्या एंडिंगला होऊ शकतात. ठीक आहे, रिझल्ट ऑफ दी सिलेक्शन टेस्ट काय असेल? परीक्षा झाल्यानंतर जे जवाहर नवोदय विद्यालयाच्या साईडवर येईल, डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसरला कळवलं जाईल. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असते, तहसीलदार, त्यांना कळविलं जाते. तर ही साईडवर सुद्धा तुम्ही रिझल्ट बघू शकता navodaya.gov.in. त्याच्यानंतर सिलेक्शन आणि ॲडमिशन जे आहे, सिलेक्शन आणि ॲडमिशन जे असते ते ग्रामीण भागासाठी हा नवोदय विद्यालय आहे. शक्यतोवर कशासाठी आहेत? ग्रामीण भागासाठी हा नवोदय विद्यालय आहे. आणि 75% कोटा जो असतो तो ग्रामीण भागाचा असतो. ठीक आहे, आणि ह्या ठिकाणी पुन्हा कॅटेगरी वाईज जे असेल SC ST वगैरे जे आहे याचा जागा ठरले. कॅटेगरी बिलॉंगिंग टू शेड्यूल कास्ट SC ST अँड अदर बॅकवर्ड क्लास विल हॅव टू प्रोड्यूस अ सर्टिफिकेट ऑफ शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, OBC ॲट दी सिकिंग ॲडमिशन. ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला ती सर्टिफिकेट देणे गरजेचं असते. ठीक आहे, सर्टिफिकेट. तर स्टुडंट सिलेक्टेड अंडर OBC कोटा हॅव टू सबमिट OBC सर्टिफिकेट ॲज प्रिस्क्राईब फॉर्मॅट सेंट्रल लिस्ट. सेंट्रलची जी OBCची कास्ट सर्टिफिकेट आहे ती सेंट्रलची OBCची कास्ट सर्टिफिकेट काढून ठेवणे गरजेचं आहे. आता फॉर्म भरताना ते तुम्हाला लागणार नाही, परंतु नंतर ते तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस ते लागेल. ॲडमिशनच्या वेळेस लागेल. ठीक आहे, आता तुम्हाला फॉर्म ह्या ठिकाणी दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? कॅन्डिडेट्स फॉर एक्झाम्पल कॅन्डिडेट सिकिंग ॲडमिशन ड्युरिंग 2021-22 शुड गेट दी सर्टिफिकेट ऑन बिफोर 30 मार्चच्या अगोदरचं तुमचं सर्टिफिकेट काढलेलं असणं गरजेचं आहे. किती? 30 मार्चच्या अगोदरचं तुमचं सर्टिफिकेट काढलेलं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दिलं आहे कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर दी ॲडमिशन टू दी रुरल कॅटेगरी विल हॅव अ प्रोड्यूस सर्टिफिकेट टू इफेक्ट दॅट स्कूल. म्हणजे ग्रामीण भागाला जो कोठा दिलेला आहे त्याच्यासाठी रुरल सर्टिफिकेट जे आहे एक फॉर्मॅट दिलेलं आहे यावरती. ते फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस लागेल. आता फॉर्म भरताना तो लागणार नाही, तर तो ग्रामीण सर्टिफिकेट म्हणून आहे, रुरल सर्टिफिकेट. तर तुम्हाला तहसीलदार किंवा तलाठीचा तो सर्टिफिकेट द्यावा लागतो. तलाठ्याचा किंवा तहसीलदार, त्यामध्ये तलाठी किंवा तहसीलदाराचा तो सर्टिफिकेट आहे. त्याच्यानंतर आहे तुमचं वय जे असेल ते आता जे 2021चं फॉर्म भरताना तुमचं वय पाहिजे 1/5/2008 ते 30/4/2012. बोथ डेट्स आर इन्क्लुझिव्ह. म्हणजे 1/5/2008चा जरी जन्म असेल तरी त्याला फॉर्म भरता येईल, किंवा 30/4/2012 पर्यंतचा ज्याचा जन्म असेल 30 तारखेला जरी झाला असेल 2012मध्ये त्यालासुद्धा तो फॉर्म भरता येईल. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स वगैरे जे असेल त्यांना ॲडमिशनच्या वेळेस सर्टिफिकेट देणं गरजेचं असेल. काय असेल? सर्टिफिकेट प्रोड्यूस करावं लागेल त्यांना. त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी दिलेलं आहे ॲडमिशन इन क्लास 6 द सेशन 2021-22 विल बी सब्जेक्ट ॲज अ मेन्शन. तर ह्या ठिकाणी आहे वेगवेगळ्या प्रकारचे ते आहे. तुम्हाला जे फॉर्म भरायचं आहे ते फॉर्म केव्हापर्यंत भरायचं आहे? बिफोर 30 सप्टेंबर द कॅन्डिडेट्स पजेसिंग बी सर्टिफिकेट कॉम्पिटन्सी कोर्स ऑफ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग. तर त्यांचं ते ओपन स्कूलिंगवाल्यांचं आहे, त्यांचं सर्टिफिकेट किती? 30 सप्टेंबरपर्यंतच्या
पाहिजे आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कॅन्डिडेट्स हू हॅज नॉट बीन प्रमोटेड आर ॲडमिटेड टू क्लास 5 बिफोर 15 सप्टेंबर इज नॉट एलिजिबल टू अप्लाय. तर ज्यांचा म्हणजे प्रवेश 5व्या वर्गामध्ये 15 सप्टेंबरच्या अगोदर नसेल तर तो फॉर्म भरू शकत नाही. नो कॅन्डिडेट्स एलिजिबल टू अपियर इन दी सिलेक्शन टेस्ट द सेकंड टाईम अंडर एनी सर्कमस्टन्सेस. म्हणजे तुम्ही जर एकदा परीक्षा दिली असेल ती परीक्षा पुन्हा सेकंड टाईम आपण देता येत नाही. म्हणजे ही परीक्षा फक्त एकदाच आपल्याला देता येते. परीक्षा काय आहे, फक्त एकदाच आपल्याला देता येते. सेकंड टाईम परीक्षा आपल्याला देता येत नाही, ठीक आहे. कोणत्याही परिस्थितीतून तुम्ही पुन्हा ही परीक्षा देऊ शकत नाही. आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. महत्त्वाचा मुद्दा काय आहे यामध्ये, ॲटलिस्ट 75% सीट्स इन द डिस्ट्रिक्ट विल बी फिल्ड बाय द कॅन्डिडेट सिलेक्टेड फ्रॉम रुरल एरियाज. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी किती आहे, 75% जागा आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी खूप संधी आहे. किती आहेत, 75% जागा ग्रामीण. मग राहिलं 25% जागा. आता 25% जागा कोणासाठी राहतील, शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी राहतील. किती, 25% जागा राहतील शहरी भागातील आणि 75% कोणासाठी आहेत, ग्रामीणसाठी आहेत, ठीक आहे. 75-25चा रेशो आहे. त्याच्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ह्या ज्या नवोदय विद्यालय तयार झालेले आहेत त्यांचा तुम्ही फायदा घेणे गरजेचं आहे. कॅन्डिडेट्स शुड ऑल्सो स्टडी ॲकॅडमिक सेशन जे आहे 5वीचा अभ्यास त्याच्यामध्ये राहील आणि अभ्यासाचं जे आहे ते स्ट्रक्चर त्यांनी दिलेलं आहे. रिझर्वेशन ऑफ सीट्स दिलेले आहेत. रिझर्वेशन ऑफ सीट्स जे आहेत त्या कशा दिलेल्या आहेत, म्हणजे बघा 15% जे असते SC, 7.5% ST, बट सब्जेक्ट टू दी मॅक्झिमम ऑफ 50% ऑफ बोथ दी कॅटेगरी टेकन टुगेदर, ठीक आहे. तर त्याच्यासाठी कोटा दिलेला आहे. 27% आहे OBCचा कोटा आहे. 27% OBCचा कोटा आहे. व्हिज्युअल जे विद्यार्थी असतील ते सुद्धा फॉर्म भरू शकतात. व्हिज्युअल जे विद्यार्थी असतील म्हणजे दिव्यांग जे विद्यार्थी असतील ते सुद्धा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे दिव्यांग असतात. त्याच्यामध्ये हिअरिंग म्हणजे ऐकण्याचा दोष असेल, म्हणजे चालण्यामधील दोष असेल, डिसॅबिलिटी असेल, ठीक आहे. तर कोणत्याही प्रकारचा दोष जरी असला तरी त्यांना ते फॉर्म भरता येतात, ठीक आहे. डॉक्युमेंट्स टू बी सबमिटेड आफ्टर सिलेक्शन. सिलेक्शनच्या नंतर हे सबमिट करायचे आहेत. कोणकोणते आहे सिलेक्शनच्या नंतर सबमिट करायचे, प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ आहे, प्रूफ ऑफ इलिजिबिलिटी म्हणजे जो तुम्हाला फॉर्म दिलेला आहे त्याचं फॉर्म सबमिट केल्याचं ऑनलाईनची प्रिंट ठेवायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रेसिडन्स सर्टिफिकेट म्हणजे जे तुम्ही ग्रामीण भागात राहता त्याचं ते प्रमाणपत्र तहसीलदाराकडून तो फॉर्मॅट तुम्हाला मिळेल. अदर डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड्स जे असते जे तुमचं दिव्यांग वगैरेचं जे काही अदर सर्टिफिकेट्स असतील. OBCंना मात्र सेंट्रलची कास्ट लागेल. OBCंना मात्र काय असेल, सेंट्रलची कास्ट. सेंटर ऑफ एक्झामिनेशन जे असेल प्रत्येक तालुका स्तरावर त्याचे जवळपास एक्झामिनेशन सेंटर राहतात, ठीक आहे, तालुका स्तरावर. आता ह्या ठिकाणी परीक्षेचं माध्यम बघा, ह्या ठिकाणी परीक्षेचं माध्यम महत्त्वाचा फॅक्टर आहे. आपलं जे महाराष्ट्र आहे तर ह्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला जे आहे महाराष्ट्रासाठी आपण मराठी भाषेमध्ये परीक्षा देऊ शकतो, ठीक आहे, मराठी भाषेमध्ये. कारण की त्याचे इन्स्ट्रक्शन तुम्हाला समजले पाहिजेत. म्हणून जे मराठी मीडियमचे पोरं आहेत त्यांनी मराठी माध्यम घ्या. जे इंग्लिश मीडियमचे मुलं आहेत त्यांनी इंग्लिश मीडियम किंवा हिंदी मीडियम घेऊ शकता तुम्हाला जर ते कोणतं सोयीचं वाटते. परंतु जे मराठी मीडियमचे पोरं आहेत त्यांनी मराठी मीडियम घेऊ शकता. कारण की गणित वगैरे तुम्ही मराठीत त्याचा चांगला स्पष्ट अर्थ समजू शकता आणि ते सोडवू शकता. तुमचं सिलेक्शन होणं महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणत्या मीडियममधून पेपर दिलं ते महत्त्वाचं नाही. त्यामुळे फॉर्म भरताना आपण जो माध्यम टाकू तो खूप महत्त्वाचा आहे. तर शक्यतोवर आपले लहान मुलं असतात त्यांना मराठी चांगलं जमते, तर त्यामुळे मराठी माध्यम आपण टाकू शकतो, ठीक आहे, मराठी माध्यम आपण टाकू शकतो. आता फॉर्म भरताना आपण मराठी माध्यम चूज करत आहोत. सर्व मुलं कोणत्याही माध्यमातून परीक्षा दिली तरी त्यांना शेवटी एकाच ठिकाणी ॲडमिशन मिळत असते. प्रत्येक जिल्ह्याला एकच म्हणजे विद्यालय असते. जवाहर नवोदय विद्यालय प्रत्येक जिल्ह्याला एकच असते. आपले जे पेपर्स आहेत ते आहे मेंटल एबिलिटी टेस्ट, याला बुद्धिमत्ता चाचणी म्हणतो. अरिथमेटिक टेस्ट म्हणजे गणिताची आहे आणि लँग्वेज टेस्ट. लँग्वेज टेस्ट ही मराठीमध्ये तुम्हाला राहील. तर 40 असे 80 गुणाचा पेपर आहे. त्याच्यापैकी 80 प्रश्न राहतील आणि 100 गुण राहतील. 80 प्रश्न आणि 100 गुण राहतील, ठीक आहे. तर ह्या ठिकाणी जे महत्त्वाचा जो आहे तो आहे बुद्धिमत्ता चाचणी, कारण त्याला 50 गुण आहेत. बुद्धिमत्ता चाचणी काय महत्त्वाचं आहे.
आणि याचं ड्युरेशनसुद्धा दिलेलं आहे 2 तासाचा तुमचा पेपर राहील. किती तासाचा पेपर राहील? 2 तासाचा तुमचा पेपर राहील. मेथड्स ऑफ रेकॉर्डिंग आन्सर जे आहे ते पूर्ण सूचना तुम्हाला हॉल तिकीटवर येईल. यामध्ये पुन्हा तुम्हाला कशा पद्धतीचं हे राहते ते आकृत्या वगैरे ह्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. पूर्ण तुम्हाला कशा पद्धतीच्या आकृत्या राहतील, मेथड्स वगैरे काय राहील. आता ह्या ठिकाणी फक्त आपल्याला महत्त्वाचं जे आहे ते काय आहे, फॉर्म भरणे. फॉर्म भरणे खूप महत्त्वाचं आहे. तर हा बघा, हा तुमचा जो आहे हा रेसिडन्स सर्टिफिकेट आहे. तर हा कशाच्या वेळेस, ॲडमिशनच्या वेळेस लागेल तुम्हाला रेसिडन्स सर्टिफिकेट. तर तुम्ही नेटवरूनही काढू शकता. ॲडमिशनच्या वेळेस तुमचा जर नंबर लागला तर त्यावेळेस तुम्हाला हा रेसिडन्स सर्टिफिकेट तुम्हाला काढावं लागेल. ठीक आहे. हा महत्त्वाचा फॉर्म आहे. आता हा फॉर्म तुम्हाला फॉर्म ऑनलाईन करताना सबमिट करावा लागतो. ह्या ठिकाणी एक फोटो चिपकवायची आहे. फोटो ही सरळ स्वरूपातली पाहिजे. त्याच्यानंतर पूर्ण इथं ब्लॉक लेटरमध्ये नाव लिहायचं आहे. ज्या ज्या पद्धतीनं सांगितलं आहे त्या त्या पद्धतीनं आपल्याला हे भरायचं आहे. ह्या ठिकाणी आयडेंटिफिकेशन मार्क्स असेल तर लिहायचं. आयडेंटिफिकेशन मार्क्स म्हणजे काय, की तीळ वगैरे जे असेल, ब्लॅक मोल वगैरे असेल ते लिहायचं आहे. मोबाईल नंबर, ईमेल असेल तर पालकाचा ईमेल तुम्ही देऊ शकता. ह्या ठिकाणी वर्ष वगैरे पूर्ण भरून द्यायचं आहे. आणि ह्या ठिकाणी दिलेलं आहे सिग्नेचर ऑफ स्टुडंट आणि सिग्नेचर ऑफ पॅरेंट्स. तर ह्या ठिकाणी कॅन्डिडेटची सिग्नेचर लागेल, ह्या ठिकाणी पॅरेंट्सचा. हा फॉर्म जो आहे हा अपलोड करावा लागतो. ऑनलाईन काय करावा लागतो, अपलोड करावा लागतो. ठीक आहे. आणि हा आहे सेंट्रलची OBC प्रोफॉर्म फॉर अदर बॅकवर्ड क्लासेस. OBCसाठी ही कास्ट तुम्हाला बनवून ठेवावं लागेल विद्यार्थ्यांसाठी. फ्युचरमध्ये सुद्धा कामातच येते, त्याच्यामुळे ती काढून ठेवलेली 30 मार्चच्या अगोदरची ही कास्ट पाहिजे. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला माहिती समजलेली असेल. 30 नोव्हेंबरपर्यंत फॉर्म भरणे आहे. तर जिथं समजले नसेल तिथं तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना सांगा. कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना नवोदयचे फॉर्म निघाले हे माहिती नाही. त्यामुळे हा व्हिडिओ 5वीतल्या विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रांना पाठवा. फॉर्म्स कोणत्या माध्यमातून भरायचे, कसे भरायचे याची संपूर्ण माहिती तुम्हाला फोन करून जरी विचारले तरी तुम्हाला मिळेल. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी आपण तुम्हाला समजलं असं गृहीत करतो आणि धन्यवाद.